घाटावर माटावर नदीच्या या घाटावर पहाटेला जात्यावर ऐरणीच्या भाज्यावर आजवर लपलेला सूर सापडे रोजराम रगड्यात जगण्याच्या सगड्यात शिवारात डोंगरात घरी दारी हापिसात कुठेतरी दडलेला हिरा सापडे सागराने धैर्य दिले आणि शिवबाने शौर्य दिले कुठं बघ तुला आता मागे नाही हटायचे अवघड शिखराला आता आहे गाठायचे जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे नमस्कार 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 सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या भागाला सुरुवात करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. रसिक हो, इंग्लिश डिक्शनरी इंग्रजी शब्दकोश अशी एकमेव जागा आहे जिथे सक्सेस हा शब्द वर्क या शब्दाच्या आधी येतो. खरं तर प्रत्यक्ष आयुष्यात काम केल्याशिवाय म्हणजे वर्क केल्याशिवाय सक्सेस मिळत नाही. काम कष्ट केल्याशिवाय यश उपभोगता येत नाही आणि यश उपभोगण्यासाठी अंगात असावी लागते प्रचंड मेहनत, प्रचंड इच्छाशक्ती. यशस्वी झालेला माणूस जबरदस्त इच्छाशक्ती ठेवून असतो आणि जबरदस्त मेहनत करण्याची तयारी असते त्याची. अशीच मेहनत करण्याची तयारी असलेले, अशीच जबरदस्त इच्छाशक्ती असलेले स्पर्धक आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या इच्छाशक्तीला पाठबळ देणारे, त्यांना शाबासकी देणारे परीक्षकही इथे हजर आहेत. उर्मिला मातोंडकरजी आणि मकरंद देशपांडे सर. हल्लीच्या जगरहाटीमुळे, महागाईमुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे माणसाचं हसू हरवलंय. एखादा जोकर जरी आला तरी आपल्याला हसू कमीच येतं. ते हसू जे कमी येतं त्याच्यावर उपाय काय, काय परिस्थिती ओढवेल हे दाखवण्यासाठी येत आहेत मुंबईहून विनोद गायकर आणि त्यांचे सहकारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. याला कोणी बाजूला नेता? मी नेता नाही, मी आहे तुमचा सारथी. मोठे घोडे झाला टक्कल नाही, माकडं कुठली? माकडे येऊ नका. अरे माकडाची माणसं झालो ना आपण. म्हणताय जाताय कुठे? ओ या या या. तर आता आपण सगळे सेल्समॅन. सेल्स मॅन. चला आपापले टाय काढलेले आहे. आम्ही सगळे सेल्समॅन. तर लोकांना आपल्याला प्रॉडक्ट द्यायचं आहे ज्याची लोकांना गरज आहे. घ्याल तर हसाल नाहीतर फसाल. रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे हे प्रोडक्ट द्यायला. तथास्तु. कुठे आहेस तू? अत्याचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा हौशी आहे स्वप्नी आणि ही त्याची गर्लफ्रेंड नियती. तर आता अंडर कव्हर एजंट कोणत्याही क्षणी तिकडे पोहोचेल. पोचला. नियती, हो नियतीने बघा कसं खेळ मांडलाय. खेळ मांडला देवा खेळ. किती वर्ष प्रेम आहे तुमचं? गेली 4 वर्ष. गेली 4 वर्ष. तुम्ही हिचे प्रियकर्म. हा कोण? सह्या. हे घ्या प्रोडक्ट. ओ या प्रोडक्ट मुळे तुम्ही आयुष्यभर कधीच रडणार नाही. नकोय म्हटलं ना, नकोय. काय म्हणतो सासूबाई? पोळ्या कशा करपल्या? टिकली लाव डोक्याला. चुकल्या माझ्या बंद करा. 12 महिने श्रावण. देवघर आहे ना झोपायला. तू झोप तिकडे. आली मोठी मला शिकवायला. प्रोडक्ट घ्या ना. सटवीला दे. अहो तुम्ही तरी घ्या. थेरडीला दे. अहो हे प्रोडक्ट घेतलात ना तर तुम्ही आयुष्यभर कधीच भांडणार नाहीत. नकोय म्हटलं ना, नकोय. हे लंबोदर गजमुख मेरे मेरे मालिक मौला मेरे मोरया
कैसे तेरे गुण को गाऊं. बाजूच्या शिरक्यात टचस्क्रीन घेतला आणि माझी ही मला हात लावायला सुद्धा देत नाही. तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं. ओ बाप्पा प्रमोशन. 6 मुलींनंतर एक मुलगा तरी होऊ दे. रूप सलाना दिखला मेरे. तेव्हा निवडणुका जवळ आल्या. ढेकळांचा नायनाट कर रे देवा. मेरा तन मन मोरया, माझं वतन, मेरा जीवन माझे मोरया, घर, मेरी हस्ती मोरया, माझी मेरी धड़कन माझे मोरया. मेरा तन मन मेरा जीवन मेरी हस्ती मेरा तन मेरी किस्मत मेरी मेरी बरकत मेरी रहमत मेरे मालिक मेरे मौला. बाप्पा उत्तर माहित असताना हे प्रश्न का विचारतात? शेवटचा 1 तास उरलाय तुमच्याकडे हे प्रोडक्ट द्यायला. सकाळपासून कोणीच घेतलं नाही हो. हो दुःखाने बोनस मिळवलाय आणि फ्रस्ट्रेशनने 50 करोड 10 लाख 12,323 लोकांना फ्रस्ट्रेट केलंय. ओ काय बोलताय तुम्ही आणि हे काय देताय? हसू देतोय आम्ही. हसू? कोण आहात तुम्ही? आम्ही सगळे विदूषक. हो पण या विदूषकांना काही नावं आहेत की नाही? दामू अण्णा मालवणकर, बबन प्रभू, गणपत पाटील, शरद तळवळकर, मचिंद्र कांबळी, दादा कोंडके, पु ल देशपांडे, रंजना, लक्ष्मीकांत बेर्डे. देवाकडे 1 दिवसाची सुट्टी मागून आलोय. तुम्हाला सर्वांना हसवायला. हो पण हल्ली कोणी हसतच नाही हो. सगळीकडे राग आहे, रुसवा आहे, दुःख आहे, फ्रस्ट्रेशन आहे. पण हसू मात्र नाही. एखाद्याला फटका मारला की तो रडतो आणि गुदगुल्या केले की तो हसतो देखील. रडवायला एक हात लागतो पण हसवायला एक बोट देखील पुरतं. आठवतंय शेवटचं कोणाला गुदगुल्या केल्या होत्या? सिरियस होऊ नका, हसा आणि दुसऱ्यांना पण हसवा. कारण हसल्यामुळे आयुष्य वाढतं आणि हसवल्यामुळे अमर होता येतं. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार. मकरंद सर, विदूषक म्हटलं की हसवणारा एवढाच अर्थ नाही. तर्काने हसवणारा, विचाराने इंटेलिजन्सने हसवणारा. हसवायचं असं तुम्ही एक आज ठरवलं होतं, त्याच्यासाठी रसायन शोधलं. मला तर असं वाटतं तुम्ही त्याच्यासाठी एक इंजिन शोधलं. ते इंजिन लावलं तुम्ही. नॉवेल्टी, सुंदर, चालक झाला विदूषक. पण नंतर एकदम तुम्ही 12 डबा गाडी लावली रे. म्हणजे काय? सगळे डबे तसेच वाटायला लागले मला. जिथे जिथे शब्द येतात तिथे जिथे जर मला सायलेन्स मिळाला नाही तर शब्दांची किंमत कमी होते. अरे तुमची गाडी कुठल्याही स्टेशनवर थांबली नाही. एका ठिकाणी मजा आली, धमाल आली. विदूषकाची नावं काय आहेत रे? त्या नावांमुळे ती माणसं आठवली आणि त्या माणसांनी आपल्याला जेव्हा जेव्हा हसवलं होतं ते प्रसंग आठवले. सुरुवात अप्रतिम, पुढे कुठेतरी बार गळलं, पण ऑन अ एंडिंग नोट मी म्हणेन सुंदर, अप्रतिम. उर्मिलाजी, तुम्ही सगळेजण आज एकदम क्यूट दिसताय, एकदम फनी, स्वीट, क्यूट. पण विनोद, एका साचेबंद आपली सगळं सादरीकरण होतंय का? आपली ही कलाकृती होतेय का? हे तर नाही ना होतंय. हातला विचार, हा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. कारण काय होतंय, नाहीतर तुमचे फक्त गेटअप्स बदलत आहेत पण तुमचं बोलण्याची सगळं अत्यंत एकसुरीपणा येतोय सारखा सारखा. आणि ही जी थीम तुम्ही निवडलीत त्यांच्याच एकेकाची नावं घ्या ना. एक लक्ष्मीकांत बेर्डे, एकदम वेड्यासारखा हसवणारा विनोद. शरद तळवलकर, पुणेरी, माफक मोजक एकच लाईनवाला विनोद. एक पु ल देशपांडे, द ग्रेट वाङ्मयीन साहित्यिक विनोद. दामोंना मालवणकर, कधी काय बोलण्यासारखंच नाही या लोकांबद्दल. ते सुद्धा जर तुम्ही लक्षात ठेवलं असतं की किती 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 पैलू
त्याच्यातनं आले, त्यांच्या ॲक्टिंगमधनं, त्यांच्या प्रेझेंटेशनमधनं. तुमच्या प्रत्येकांमध्ये एक एक करून ती क्षमता आहे. त्यामुळे एकावर निर्भर राहू नका. सगळ्यांनी ते त्याच्यामध्ये तो इनपुट घाला आणि स्वतःच्या त्या सीमांना तोडा आणि पुढे 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 नेत जा. त्याच्याकरता अनेक अनेक शुभेच्छा. मकरंद सरांची पदकं गुलदस्त्यात. उर्मिलाजी, तुम्ही किती पदकं द्याल? 9 पदकं. 9 पदकं. कुठेही जाऊ नका, पाहत राहा केसरी सोबत मराठी. पाऊल पडते पुढे, आटके पार झेंडा. कौन है तू? मुंबई में आकर मैक को धमकी दिया? शहर में नया है क्या? सामने आए किसका जिगर है, हाँ सामने आए किसका जिगर. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी. विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी. पाऊल पडते पुढे, आटके पार झेंडा. पावर्ड बाय टाटा मांझा. मागच्या फेरीत ते आले होते तेव्हा त्यांनी गणपती बाप्पाला सुद्धा योगासनं करायला भाग पाडलं होतं. किती सुंदर होता तो आविष्कार. आता ते विचार करत होते की कोणाला आणावं आणि पटकन काहीतरी झालं, असं काहीतरी घडलं आणि अचानक स्पायडरमॅन त्यांच्या जाळ्यात ओढला गेला. स्पायडरमॅन विथ योगासन. मजा वाटते की नाही? इचलकरंजीहून सुहास पवळे आणि त्यांचे सहकारी येत आहेत. त्यांची करामत बघण्याआधी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया.
किती वेळ झालाय ते मास्क असं लावून बसलेत? 5 वाजल्यापासून. 5 वाजल्यापासून हे असंच आहे. पटकन काढा, काढून टाका. आज तुमच्या मुलांनी गेले 3-3.5 तास मला वाटतं हे मास्क घालून ते बसले आहेत. त्यांनी काही खाल्लं प्यायलेलं नाहीये आणि असेच बिचारे वेळ बघत होते, वाट बघत होते की कधी आपली वेळ येते आपल्या ॲक्टची. पण मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की मी इयत्ता 2रीमध्ये होते तेव्हा मी एका नाटकामध्ये शाळेच्या काम करत होते आणि त्याच्यामध्ये जंगलाची गोष्ट होती आणि त्याच्यामध्ये मी सशाचा रोल करत होते. मी सकाळी 9:30-10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत अति प्रचंड हेवी सगळं ते डोक्यावरचं, कारण तेव्हा अतिशय कठीण प्रकारचे कपडे असायचे, त्यामुळे मी वरपासून खालपर्यंत शिवलेला आणि डोक्यावरती खोटे कान असलेला अतिशय हेवी असा एकच ड्रेस घालून एकाच जागी गपचूप बसून होते फक्त एका शाळेच्या एका नाटकाकरता. स्पायडरमॅन पार्ट 1, 2, 3 आणि 1000 किती आले तरी आम्हाला मात्र हा स्पायडरमॅन सगळ्यात आवडला. थँक्यू मॅडम, थँक्यू. मकरंद सर. स्पायडरमॅन एक ठीक आहे रे, डझनावर यायला लागले. डझन का बात कर, असे तुम्ही 1 डझन स्पायडरमॅन आला तर. त्यामुळे तेवढाच इम्पॅक्टही वाढला, कारण समूहाची ताकद जास्त असते. सुरुवातीला शिडीवरनं तो उलटा खाली येणारा, स्टेप बाय स्टेप, आणि खरा स्पायडरमॅन कसा सटकन येतो खाली, तो आला. त्याच्यानंतर ती शिडी अशी आली आणि त्याची उलटी. मी म्हटलं आता हे याच्यावर लटकणार आणि फिरणार की, आणि ते फिरायलाच लागले. मला वाटतंय की एखादी आयडिया जेव्हा तो जम असतो तेव्हा तो आपल्याला खूप आवडतो, मग जर तो कॉन्सेप्ट झाला तर आणखीन आवडतो. पण तो कॉन्सेप्ट जर त्याचा आविष्कार झाला आणि त्याच्यामुळे जर तो आमच्यापर्यंत पोचला तर तो ग्रेट होऊन जातो किंवा तो सफल होतो. आणि मला असं वाटतं तुमचा आलेला हा जो जम आहे स्पायडरमॅनचा, तो सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज तुम्हाला त्याच्याकरता 10 पदकं देण्याची काही गरज नाही. पण आम्ही काय करू शकतो ते म्हणजे तुमच्या विचाराकरता आणि तुमच्या ॲक्ट करता गॉंग जरूर देऊ शकतो. अरे थँक्यू. आणि मला असं वाटतं याचबरोबर आपण सगळ्यांनी एकदा आपले जे मेकअप दादा आहेत आणि त्यांची टीम आहे त्यांचंही कौतुक करायला हवं, कारण त्यांनी ज्या प्रकारची रंगभूषा या सगळ्या मुलांना केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच. मी असा गेलो असा परत. तुम्ही पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. अटके पार झेंडा. सहजतेत महानता किती असू शकते ह्याचं उदाहरण हा ऍक्ट आहे. कौन है तू? मुंबई में आकर मैक को धमकी दिया, शहर में नया है क्या? सामने आए किसका जिगर है, हाँ सामने आए किसका जिगर. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. अटके पार झेंडा. अनेक दोऱ्या एकत्र आल्या की गुंता होतो असं म्हणतात, पण इथे मात्र यांच्या कित्येक दोऱ्या एकत्र येतात. त्या दोऱ्यांबरोबर माणसं सुद्धा येतात आणि गुंता होत नाही. होतो फक्त सादर एक सरळ साधा सहज आणि तरीही विस्मय चकित करायला लावणारा परफॉर्मन्स. अति उत्कृष्ट सादरीकरण घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया औरंगाबाद रोप स्किपर्स.
rise up. Long time I broke the chains. I tried to fly a while so high, direction sky. I tried to fly a while so high, direction sky. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. Rise up, my wings shaking away. Rise up, makes me feel pain. 'Cause I like to fly a while so high, direction sky. 'Cause I like to fly a while so high, direction sky. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. My dream is to fly over the rainbow so high. हे म्हणजे खूप वर्षांची उधारी वसूल करायला आलेल्या माणसासारखं तुम्ही केलेलं आहे. ते कसं आहे, आधी माझी उधारी, माझे पैसे दे, बाकी काय जे बोलायचं तर नंतर बोलूया. तसं तुम्ही केलंय. आधी तुम्ही गॉंग द्या, नंतर काय बोलायचं बोला. आधी तुम्ही गॉंग द्या, आधी गॉंग द्या. हे बात आहे. हा. मकरंद सर, आनंद व्हायला जगात फार कमी कारणं असतात आणि त्यातलं एक कारण रोप स्किपिंग असू शकतं याच्यावर माझा विश्वास नाही. मी एवढा खुश झालो, मी ते बसले बसले कितीतरी उड्या मारल्या. उड्या मारणं हे मला तर खरं असं वाटतंय की तो जो आम्ही पार्कमध्ये जातो तेव्हा लोक हसत असतात. लाफिंग इज व्हेरी एसेन्शियल असं म्हणतात, लाफ्टर थेरपी. मला जर वाटतंय कुठली थेरपी असावी तर ती रोप स्किपिंग थेरपी असावी आणि ती तुम्ही सुरू करावीत. अप्रतिम. उर्मिलाजी, खरं सांगायचं तर थोडं मला टेन्शन आलेलं तुमच्याकरता, कारण मला असं वाटलं आता या दोरींच्या उड्यांमध्ये अजून काय करणारी मुलं. पण जेव्हा तुम्ही आलात आणि मला असं वाटतं सहजतेत महानता किती असू शकते ह्याचं उदाहरण हा ॲक्ट आहे. आणि ह्याच्यात महानता हा मोठा शब्द मी अशा करता वापरते कारण मकरंद म्हणाल्याप्रमाणे त्या ॲक्टमध्ये आम्ही हसलो, लहान झालो, आम्ही बसल्या बसल्या उड्या मारल्या मनातनं, डोक्यातनं, विचाराने, आणि आम्ही असे फुलपाखरासारखे झालो. पण मला वाटतं ह्या ॲक्टची ज्याला किक स्टार्ट म्हणतात एखाद्या ॲक्टची, ती होती जेव्हा अमरने सुरुवातीला त्या
कोंबडी पळालीवरती जो असे ते राऊंड राऊंड करून त्याच्यावरती सुरुवात केली ना, त्याच्यानंतर तो पहिलाच षटकार असा मारला की त्याच्यानंतर तो असा ऍक्ट खरोखरच लाईक अ रेनबो सो हाय असाच केला. खरोखर छान झाला. असा गेलो असा परत आलो. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. 8 के पार झेंडा. कौन है तू? मुंबई में आकर मैक को धमकी दिया. शहर में नया है क्या? मी तुमच्या ग्रुपच्या, तुमच्या सादरीकरणाच्या, तुमच्या ॲटिट्यूडच्या प्रेमात आहे. सामने आए किसका जिगर है, हाँ सामने आए किसका जिगर. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी. सर्व रसिक प्रेक्षकांचं विश्रांतीनंतर स्वागत असो. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. 8 के पार झेंडा. आमच्या या स्पर्धकांबरोबर, माझ्याबरोबर आणि आमच्या लाडक्या परीक्षकांबरोबर गप्पा मारायच्या असतील, त्यांचं म्हणणं ऐकायचं असेल, गोष्टी करायच्या असतील तर ट्यून इन करा FM बोले तो रेडिओ सिटी 91.1 वर. चोर कधी कधी चोरी करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटतो तरी किंवा त्यांच्या तावडीत सापडतो तरी, पण जर का चोर डान्सर्सच्या तावडीत सापडला आणि जर तो नृत्य करू लागला तर त्या नृत्याची चोरी आपण करूया थोडीशी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. इन्सेन ग्रुप येतोय नालासोपाऱ्यावर. तुझे देखा तो ये जाना सनम, क्या कर रहा है यार? It's a collabo. MPLS Jam. DJ Snuggle. Y'all know what we doing. This is a dangerous group. कौन है तू? मुंबई में आकर मैक को धमकी दिया. शहर में नया है क्या? एक खत्म नहीं हुआ चू.
विक्रांत सर, आम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही ग्रेट आहात. 2 गॉंग दिलेले आहेत, तरी सुद्धा तुम्ही माझं मन चोरी केलं. आज पुन्हा एकदा क्या बात. याचा अर्थ तुम्ही कसलेली चोर आहात. मी तुमच्या ग्रुपच्या, तुमच्या सादरीकरणाच्या, तुमच्या ॲटिट्यूडच्या प्रेमात आहे. आय थिंक यू रॉक. यू रिअली रॉक. आज तुम्ही मंचावर आला तेव्हा म्हटलं अरे बाप रे. आणि आता आय एम सॉरी, पण मला तुम्हाला वन्स मोर वगैरे म्हणावं असं नाही वाटत आहे. ह्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं अभी तो तुम्हारी पिक्चर बहुत बाकी है मेरे. फार सुंदर, फारच सुंदर. ऑन दॅट थॉट आम्हाला उठावंच लागेल. चोराचा पर्दाफाश आणि आपण घेऊया छोटीशी विश्रांती. असा गेलो असा प्रकार तुम्ही पात्रा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. सामने आए किसका जिगर है, हाँ सामने आए किसका जिगर. आणि खरं तर याला पोलिसात जाण्याची इच्छा आहे. जर पोलीस कोणी अधीक्षक वगैरे पाहत असतील हा कार्यक्रम तर प्लीज बघा, कारण का हा माणूस खूपच महत्वाचा माणूस आहे आणि खूपच महत्वाचा खरोखर. विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. रसिक हो, राम गणेश गडकरी महाराष्ट्रातले सर्वात मोठे नाटककार. अनेक महत्वाची नाटकं रंगभूमीला त्यांनी दिली, पण त्यातलं एक अत्यंत गाजलं ते म्हणजे संगीत एकच प्याला. एकच प्याला, त्याच्यावरून आठवण झाली. त्यात बाटली होती. प्याल्यात काहीतरी भरण्यासाठी बाटली लागते आणि पेला सुद्धा लागतोच. एकच प्याला अनेक प्याले, एकच बाटली अनेक बाटल्या. त्या सगळ्या घेऊन येत आहेत पद्मराज मगदूम कोल्हापूरहून. तो काय करणार आहे आपल्याला ठाऊकच आहे. आपण त्यांचं आधीच स्वागत करूया. पटापट धिंगडी पोका पोको 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 पो धिंग पटापट धिंगडी पोका पोको 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 पो. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. बच ना सका कोई आए कितने लंबे हैं मेरे हाथ कितने. देख इधर यार ध्यान किधर है, अरे देख इधर यार ध्यान किधर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. समझता काम नहीं ये है तेरे बस का. कुकड़ू कुकू क्यों नहीं जानी तू ये समझता काम नहीं ये है तेरे बस का. होश में आजा ध्यान किधर है, अरे होश में आजा ध्यान किधर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है.
जो उठा है तन के, कट के वही हाथ गिरा बदन से। अरे मेरी तरफ जो उठा है तन के, कट के वही हाथ गिरा बदन से। सामने आए किसका जिगर है, हाँ सामने आए किसका जिगर है। जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है। वन मॅन आर्मी. काय आज काय होणार मला काही कळत नाही. इतकं साधं, इतकं सगळं अवघड आहे तरीही साधं वाटतंय. असा एपिसोड आज परीक्षकांचीच परीक्षा आहे. उर्मिलाजी, मला वाटतं की लवकरच अशी कुठलीच गोष्ट उरणार नाही की जी हे आपल्याला अशा प्रकारे बॅलन्स करून दाखवू शकणार नाहीत. फार म्हणजे काय आता ह्याला काय म्हणायचं. मला वाटतं आता पूर्वीच्या राऊंड्समध्ये त्यांनी हातावरती वगैरे काय ते बॅलन्सिंग केलं. आता फक्त आणि फक्त चेन. म्हणजे ते विमान कसं त्याला हे लागतो तळ, तसं एकच ह्याची जागा तर फक्त चेन. सगळं आपलं इथे बस. आणि ते जेव्हा ते ग्लासेस एकावर एक ठेवले जात होते तेव्हा ती ठेवणाऱ्याची पण पंचायत होत होती. तर मला वाटतं बॅलन्स करणाऱ्याची किती होत असेल हे त्याच्यावर आधी कळतं. त्यामुळे म्हणजे काय बोलणार ह्याच्यावरती. हे अद्भुत आहे सगळं आणि छान आहे आणि पुढे 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 जाते. त्यामुळे खूप मजा येते बघायला आणि खूप आम्ही एन्जॉय करतोय. गंमत वाटते. खूप छान. बॅलन्स स्वतःचं कसं ठेवावं हा नेहमी रोज एक मुद्दा असतो. जेवणाआधी जेवणानंतर. कधी भूक लागली म्हणून बॅलन्स जातो, कधी भूक खूप जास्त जेवलो म्हणून बॅलन्स जातो. मनाच्या आपण त्याच्याबद्दल बोलूयाच नको. पण तुझा परफॉर्मन्स बघताना एवढं नक्कीच जाणवतं की तू एकलव्य आहेस आणि तुला तुझा कॉन्सन्ट्रेशनचा बिंदू मध्य मिळालेला आहे. त्यामुळे तू जे करतोस ते 100% असतं. त्यामुळे यावेळी ते 100% होतं. त्याची पदकं तुला नक्कीच मिळेल आणि टाळ्या तर नक्कीच. आणि सर एक अशी गंमत कळली आहे मला उर्मिलाजी की हा याच्या आईबाबांना लग्नाच्या 22 वर्षानंतर झाला. हा घरातला थोरला मुलगा. याच्या पाठीमागे एक भाऊ आहे. अगदी छोटीशी शेती आहे त्याच्यावर घराचं भागतं. आणि याला जर विचारलं तर हा कार्यक्रम जिंकणं, याच्या महाअंतिम फेरीपर्यंत जाणं हा एक जर पर्याय ठेवला आणि दुसरा पर्याय की तुला एक चांगली नोकरी मिळते, तर तू कुठला पर्याय निवडशील? चांगली नोकरी सर. कारण त्याला आत्ता नोकरीची गरज आहे आणि तो डेस्परेटली नोकरी शोधतो आहे. आणि खरं तर याला पोलिसात जाण्याची इच्छा आहे. मला असं वाटतं की तू हा जर मनुष्य पोलिसात गेला. पण तू दिली होतीस ना गेल्या वेळी, परीक्षा दिली होती असं म्हणायला होतं ना. हा प्रयत्न करतो तो सर. 3 मार्क कमी पडले. मला गंमत वाटते की कशासाठी इतक्या काबिल, म्हणजे इतका तू किती छान पोलीस ऑफिसर असशील. तर मला असं वाटते की जर पोलीस कोणी अधीक्षक वगैरे पाहत असतील हा कार्यक्रम तर प्लीज बघा. कारण का हा माणूस असा खरा माणूस आणि आय एम शुअर याचं फायरिंग नेम जास्त बेटर असणं. मकरंद सरांनी विनंती केलेलीच आहे आणि उर्मिलाजींतर्फे मी विनंती करतो की कृपया जर कोणी पोलीस महासंचालक कोणीही त्याच्यातले कोणी मोठी माणसं ती पाहत असतील तर हा एक खूपच महत्वाचा माणूस आहे आणि खूपच महत्वाचा खरोखर आपल्या महाराष्ट्रातला. त्यामुळे त्याला ते मिळायला पाहिजे. आता ते मिळेल तेव्हा मिळेल त्याच्यासाठी प्रार्थना. आता मकरंद सरांची पदकं गुलदस्त्यात. उर्मिलाजी किती पदकं द्या? 10 पदकं. केसरी प्रेक्षकांची निवड या स्पर्धेसाठी कालच्या भागातून आणि आजच्या भागातून अर्थातच या आठवड्यातून पुन्हा एकदा उत्कृष्ट 4 स्पर्धक आम्ही निवडलेले आहेतच. त्यातल्या तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करायला विसरू नका. ज्याला जास्तीत जास्त वोट्स मिळतील, मतं मिळतील, त्याच्या परफॉर्मन्सची झलक आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या एपिसोडच्या शेवटी. आम्ही निवडलेले स्पर्धक आहेत: 1 दुर्गेश नंदिनी ग्रुप, 2 चिराग महेडा, 3 सुहास पवळे आणि त्यांचे सहकारी आणि 4 पद्मराज मखदूम. तर पटकन आपला मोबाईल उचला आणि टाईप करा ZMMP
स्पेस तुमच्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 आणि पाठवून द्या 57575 वर. जास्तीत जास्त मेसेजेस पाठवा. याचं कारण मेसेजेस पाठवणाऱ्या प्रेक्षकांपैकी 3 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे केसरीतर्फे 8 दिवस आणि 7 रात्रींची सिमला मनालीची टूर. पहिली फेरी, दुसरी फेरी आणि आता तिसरी फेरी. तिसऱ्या फेरीतून पुढे जाणाऱ्या स्पर्धकांपैकी जे स्पर्धक महाअंतिम फेरीत जातील आणि तिथून मग पुढे महाअंतिम फेरीतील महाअंतिम विजेत्याला मिळणार आहे केसरीतर्फे 8 दिवस आणि 7 रात्रींची काश्मीर टूर आणि उपविजेत्याला मिळणार आहे केसरीतर्फे 8 दिवस 7 रात्रींची सिमला कुलू मनालीची टूर. वेळ झालेली आहे निकालाची आणि गंभीर प्रसंग आहे खरं तर. पण त्याआधी आजच्या भागातील केसरी परफॉर्मर ऑफ द डे आहेत स्पायडरमॅन सुहास पवळे अँड ग्रुप. आणि आटकेपार झेंडा मिळणार आहे पद्मराज मखदूम. पद्मराज मखदूम यांना. आणि केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटकेपार झेंडाच्या या आठवड्यातील टाटा मांजा क्लास अपार्ट परफॉर्मर ऑफ द वीक आहेत सांग भलं दुर्गेश नंदिनी ग्रुप. आणि आता अत्यंत गंभीर परिस्थिती. या आठवड्यातून पुढच्या फेरीत जाणारी जी पावलं आहेत ती आहेत दुर्गेश नंदिनी ग्रुप. सुहास पवळे आणि त्यांचे सहकारी आणि तिसरं आणि शेवटचं पाऊल आहे आटकेपार झेंडा ज्यांनी फडकवलेला आहे ते पद्मराज मखदूम. सामने आए किसका जिगर है, हाँ सामने आए किसका टॉप 10 पैकी आतापर्यंत 7 स्पर्धक संघ निवडले गेलेले आहेत. पुढच्या आठवड्यात आणखी 3 स्पर्धक संघ निवडले जातील आणि मग तुमच्यापैकीच कोणीतरी जे बाहेर पडलेले त्यांच्यापैकी आणखी 2 स्पर्धक संघ निवडले जातील आणि मग 12 जणांपैकी महाअंतिम फेरीसाठी 8 स्पर्धक संघ निवडले जातील. त्यामुळे निराश होऊ नका. आपापला सराव चालू ठेवा कारण स्पर्धा अटीतटीची आहेच. तर आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत एकमेकांची काळजी घ्या आणि हसत राहा आणि पाहायला विसरू नका केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटकेपार झेंडा.